नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इचलकरंजी शहरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त. इचलकरंजी शहरात अलीकडच्या काळात बनावट नोटा बनवणारे आणि वितरित करणाऱ्या टोळ्यांवर वारंवार कारवाई झाली. इचलकरंजीमधील काही युवकांना कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे होते. त्यासाठी त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी शहरात एका भाड्याच्या घरात, काही प्रकरणांमध्ये उदगाव सारख्या परिसरातील गोठ्यात बनावट नोटांचा कारखाना उभारला होता. छापा आणि कारवाई. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी अनिकेत शिंदे, राज संधी आणि शोएब कलावंत यांच्यासह आणि अन्य संबंधित प्रकरणांमध्ये इतर आरोपी अशा अनेक तरुणांना अटक केली. जप्त केलेला मुद्देमाल बनावट नोटा, ₹500 आणि ₹100 बनावट नोटा. एका प्रकरणात 2,24,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. कलर प्रिंटर, स्कॅनर, बनावट नोटांसाठी लागणारा विशेष कागद, शाई आणि नोटा कापण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. आरोपी या नोटांना 20% ते 50% कमिशनवर एजंटामार्फत बाजारात वितरित करण्याचा प्रयत्नात होते. त्यांनी या नोटा ग्रामीण भागातील लहान दुकानांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या पटकन चलनात येतील. इचलकरंजीतील एका सहकारी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या बनावट नोटांचं कनेक्शन बेळगाव, कर्नाटक आणि कोल्हापूर परिसरातील इतर टोळ्यांचे असल्याचं तपासात उघड झाले. यावरून स्पष्ट होतं की इचलकरंजी परिसर बनावट नोटांच्या छपाईचं आणि वितरणाचं केंद्र बनू पाहतोय. पण पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा मोठा धोका टळलाय. हिरकणी न्यूज करता प्रतिनिधी उमेश जैनापुरे.